सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद द्यायचं, त्यांना विधिमंडळात गटनेते पद ज्योत्स्ना, तुमच्याकडून लोकभवनच्या बाहेरची अपडेट घेण्यासाठी पुन्हा येतो. शुभम यांच्याकडे जाऊया. शुभम, देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांचे फक्त नातेवाईकच आहेत की कोणी राजकीय नेते सुद्धा आहेत? सध्या जगदीश या ठिकाणी 2 ते 3 आमदार आपल्याला आतमध्ये गेल्याचं चित्र मगाशी दिसून आलं होतं. सध्या ते आमदार आतमध्ये आहेत. त्यांची भेट झाली असेल का सुनेत्रा पवारांसोबत, हा देखील एक प्रश्न आहे. त्यांचा काय संवाद साधतात ते, किंवा सुनेत्रा पवार यांच्यासोबत भेट झाल्यानंतर ते काय त्यांच्या भावना व्यक्त करतात का, अशा अनेक गोष्टी आहेत जे ते आमदार बाहेर आल्यानंतर आपण त्यांच्याशी बातचीत करू. पण सध्या तरी भेटीगाठी या सध्या सुरू आहेत. सुनेत्रा पवार यांना भेट घेण्यासाठी या ठिकाणी जे आहेत सगळे लोक येत आहेत. इतकंच नव्हे तर नेमकं आता तिकडे राज्यपालांकडे कशा पद्धतीने प्रोसिजर्स होणार आहेत याची देखील सुनेत्रा पवार हे माहिती घेत असतील. त्यांचे स्वीय सहाय्यक असतात किंवा मग सर्व कार्यालयीन जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं देखील त्या माहिती सध्या ब्रीफिंग त्या घेऊ शकत असतील, असं देखील एक अंदाज लावण्यात येत आहे की शपथ ग्रहण सोहळा हा संपन्न होणार आहे. राज्यपाल हे शपथ देत असतात, तर त्यामुळे आतमध्ये नेमकं अशाच पद्धतीचं चित्र काही दिसून येत असेल. ब्रीफिंग जी आहे ती सुनेत्रा पवार यांना देण्यात येऊ शकते, कारण की खासदार म्हणून त्या दिल्लीमध्ये सर्व त्यांचं काम बघत होत्याच. पण अजून देखील बघू शकतो या ठिकाणी अनेक डिझाईन बॉक्स, खरं तर नरेश अरोरा यांचे जे डिझाईन बॉक्स आहेत त्यांचे काही प्रमुख नेते या ठिकाणी आता प्रमुख जे त्या कार्यालयात काम करणारे जे लोक आहेत ती देखील या ठिकाणी पोहोचले दिसून येत आहेत. मागे अजून एक महत्त्वाची एक गाडी दिसून येत आहे, ती देखील या ठिकाणी आलेली आहे. त्या गाडीमध्ये तुमच्याकडून हे अपडेट घेण्यासाठी पुन्हा येतो. ही लोकभवन मधील दृश्य आपण पाहतोय. राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते लोकभवन मध्ये पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील. राज्यपाल सुद्धा थोड्याच वेळात पोहोचतील आणि सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा थोड्याच वेळात सुरू होईल. तर ही 2 दृश्य, एकीकडे लोकभवन मध्ये सर्वच राष्ट्रवादीचे नेते आणि इतरही मंत्री हे पोहोचलेले आहेत. दुसरीकडे देवगिरी बंगल्याबाहेर सुद्धा अत्यंत वेगानं ह्या घडामोडी घडतायत. देवगिरी बंगल्यावर सध्या सुनेत्रा पवार ह्या विश्रांतीसाठी थांबलेल्या आहेत. थोड्याच वेळात त्या देवगिरी बंगल्यावरून लोकभवनकडे रवाना होतील आणि थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. ही 2 दृश्य, एकीकडे देवगिरी बंगल्या बाहेरची दृश्य ज्या ठिकाणी सुनेत्रा पवार थांबलेले आहेत त्या ठिकाणची दृश्य, तर दुसरीकडे लोकभवनमध्ये उपमुख्यमंत्री पदाची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी आता हळूहळू सर्व राजकीय नेते, राष्ट्रवादीचे नेते हे पोहोचायला सुरुवात झालेली आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे लोकभवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आशिष शेलार सुद्धा आपल्याला दृश्यात दिसत आहेत. राजकीय अभ्यासक प्रवीण पुरो यांनी दूरध्वनीवरून जय महाराष्ट्रवर या संदर्भात काही प्रतिक्रिया दिलेली आहे, ती ऐकूया. ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार, मंत्री, राजशिष्टाचार अधिकारी या सर्व मान्यवरांना, पदाधिकाऱ्यांना द्विस्तर निमंत्रण पाठवतात. शरद पवार एका पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, प्रमुख आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री राहिले, अनेक काळ मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते आहेत. अशा वेळेला शरद पवारांना अशा कुठल्याही मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री असतील अशा मान्यवरांच्या शपथविधीच्या वेळेला त्यांना रीतसर प्रोटोकॉलनुसार त्यांना बोलवणं हे अपेक्षितच आहे आणि बोलवलं पाहिजे, कारण शरद पवारांची महाराष्ट्राची अतिशय जुळलेली आहे. अशा वेळेला पवारांना टाळणं, ती टाळून शपथविधी आटोपता घेणं हे राज्य सरकारला आणि एकूणच राजशिष्टाचार विभागाला शोभेचं नाहीये. तर 2 दृश्य आपण पाहतोय. एकीकडे देवगिरी बंगल्याबाहेर आता हालचालींना वेग आलेला आहे. देवगिरी बंगल्यामध्ये सुनेत्रा पवार ह्या थांबलेल्या आहेत आणि इथून त्या आता काही क्षणामध्ये लोकभवनकडे रवाना होतील. दुसरीकडे आपण लोकभवनमधील दृश्य पाहतोय. लोकभवनमध्ये राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि नेते हे पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात लोकभवनमध्ये सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा हा पार पडणार आहे. ही थेट 2 दृश्य आपण पाहतोय. एकीकडे देवगिरी बंगल्याबाहेरची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. देवगिरी बंगल्यामधून आता काही गाड्या ह्या बाहेर पडतायत. थोड्याच वेळात सुनेत्रा पवार सुद्धा या ठिकाणाहून लोकभवनकडे रवाना होतील आणि दुसरीकडे लोकभवनमधील दृश्य पाहतोय. लोकभवनमध्ये राष्ट्रवादीचे सर्व नेते हे पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा लोकभवनकडे रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात राज्यपाल सुद्धा या ठिकाणी पोहोचतील. तर ही 2 दृश्य, देवगिरी बंगल्यावरून आता सुनेत्रा पवार ह्या लोकभवनकडे रवाना झालेले आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. देवगिरी बंगल्यामधील दृश्य आहेत. सुनेत्रा पवार ह्या लोकभवनकडे रवाना झालेल्या आहेत आणि थोड्याच वेळात काही क्षणामध्ये
त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, तर दुसरीकडे लोकभवनमध्ये सर्व राजकीय नेते हे पोहोचलेले आहेत। महायुतीचे सर्व नेते आपल्याला दृश्यात दिसत आहेत। राष्ट्रवादीचे नेते आमदार हे शपथविधीसाठी लोकभवनमध्ये उपस्थित झालेले आहेत, तर दुसरीकडे देवगिरी बंगल्यावरून आता सुनेत्रा पवार या लोकभवनसाठी रवाना झालेले आहेत। काही क्षणात या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा लोकभवनकडे रवाना झालेत। राज्यपाल थोड्याच वेळात लोकभवनमध्ये पोहोचतील आणि या शपथविधीला सुरुवात होईल। संध्याकाळी 5:10 वेळ आणि त्यासाठी लोकभवनमध्ये शपथविधीची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे। राष्ट्रवादीचे सर्व आमदार नेते हे लोकभवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महायुतीचे सर्व नेते मंत्री लोकभवन या ठिकाणी पोहोचले असून सुनेत्रा पवारांचा ताफा हा आता लोकभवनच्या दिशेनं रवाना झालेला आहे। थोड्याच वेळात त्या लोकभवन या ठिकाणी पोहोचतील आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या होणार आहेत। सुनेत्रा पवारांचा ताफा हा लोकभवनकडे रवाना झालेला आहे। ही दोन थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतो। एकीकडे देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार ह्या थांबल्या होत्या आणि तिथून त्यांचा ताफा हा आता लोकभवनकडे रवाना झालेला आहे, तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय लोकभवन येथील लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। महायुतीचे सर्व नेते हे लोकभवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा लोकभवनसाठी रवाना झालेले आहेत आणि राज्यपाल देवव्रत आचार्य हे सुद्धा थोड्याच वेळात लोकभवनकडे येतील आणि हा शपथविधी सोहळा सुरू होईल। काही क्षणामध्येच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। सर्वांना आनंद आहे। आम्ही वहिनीमध्ये दादा पाहतो आणि दादांच्याच माध्यमातून हे काम महाराष्ट्रामध्ये होईल अशी अपेक्षा वहिनीकडून आहे। वहिनी देखील आम्हा सर्व कार्यकर्त्यांना दादा जसे जपत होते त्या पद्धतीने जपून आम्हा सर्वांना सांभाळून घेऊन सर्व समान न्याय देऊन पुढं काम करतील असा विश्वास आहे। तुमची आता त्यांच्यासोबत भेट झाली का? तुम्ही देवगिरी बंगल्यातनं बाहेर आलेले आहात, तुमची त्यांच्यासोबत भेट झाली आहे का? नेमकं त्यांच्या मनात काय आहे? त्यांची तयारी आहे का पूर्णसं, की फक्त कुठेतरी लवकरात लवकर निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणून त्या देखील समोर जात आहेत आणि सकारात्मक प्रतिसाद देत आहेत? फक्त नमस्कार झाला, बोलणं झालं नाही, परंतु वहिनी काही बोलल्या नाहीत आणि वहिनींच्या मनामध्ये काही वेगळं असेल असं मला वाटत नाही। अर्थातच गटनेतेपदी निवड झालेली आहे, खासदारकीचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे, उपमुख्यमंत्री पद म्हणून त्यांच्याकडे जात आहेत, पहिला उपमुख्यमंत्री ते असणार आहेत। नेमकं पक्षामध्ये काय भावना आहे, कार्यकर्त्यांना काय वाटतंय? नाही, अजितदादा हे महाराष्ट्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि आता वहिनीसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री व्हावेत तर त्यांच्याच परिवारामध्ये हे उपमुख्यमंत्रीपद असावं सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे आणि वहिनी शपथविधीला जात आहेत, शपथ घेत आहेत। आनंद आहे महाराष्ट्रातल्या जनतेला। सर्वजण आम्ही एकत्र आहोत, वहिनींच्या पाठीशी आहोत, पारदादा जयदादा आणि सर्व कुटुंबांच्या पाठीशी आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। नक्कीच आपली नेमकी काय भावना आहे? शपथविधी सोहळ्यासाठी रवाना झालेले आहेत सुनेत्रा पवार। हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। दादा नेहमी म्हणायचे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र। पहिल्यांदा माझी ओळख सांगतो, मी ॲडव्होकेट लोखंडे, SC/ST कमिशन, महाराष्ट्र शासन। माझ्या भेट झाली आमची। मला हे सांगायचा उद्देश असा होता की फुले शाहू आंबेडकरांचा जो वारसा आहे दादांचा आणि सावित्रीमाई रमाई भीमाईचा जो वारसा आहे, तर आज या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला आवडेल अशी परिस्थिती सुनेत्रा वहिनींची आहे। आम्ही दादांना म्हणजे दादांच्या जागी त्यांना पाहतो। दादांचे नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये निश्चितच आहेत आणि म्हणून आज जो शपथविधी होतो आहे या महाराष्ट्रानं हा फार मोठा कौल दिलेला आहे आणि शासन बरोबर आहे, सरकारमधले सगळे सहयोगी बरोबर आहेत, महाराष्ट्रातले सगळे बहुजन समाजातले दीन दुबळे वहिनींच्या पाठीमागे दादांचं फार मोठं काम आहे आणि या मोठ्या कामाला एक महिला उपमुख्यमंत्री मिळते हा शाहू फुले या विचारांचा खरा विजय असं आम्ही मानतो। नक्कीच अजून काही कार्यकर्त्यात बघू शकतो, बिल्ला हा लागलेला आहे, त्यामुळे अजून देखील अजितदादांची आठवण ही संपूर्ण महाराष्ट्राला आहे। आणि तुम्ही आता देवगिरी निवासस्थानी होतात, तुमची भेट झाली का सुनेत्रा पवार यांच्या सहित? नेमकी काय भावना त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत? ते आता कसं आहे, दादांच्या जागी महाराष्ट्र गेल्यामुळे दादा गेल्यामुळे दादा अस्थिर झालेला आहे आणि ते सगळं सांभाळण्यासाठी दादांनी त्यांना आधीच एक 5-6 वर्ष सगळं माहिती आणि सगळी माहिती जाणून त्यांना खासदार वगैरे केलेले त्याचं। तर सर्वसामान्य माणसं मी बारामतीहून आलो, त्यांच्या कुटुंबातला मी 40 वर्षे आजपर्यंत एकही शपथविधी त्यांचा अजितदादांचा मी कधी गैरहजर राहिलो नाही
आणि आज वहिनीच्या शपथविधीला आम्ही बारामतीवरनं कमीत कमी 100-150 कार्यकर्ते, आम्ही प्रमुख कार्यकर्ते, त्यात मी शब्बीर शेख, जिल्हा सचिव राष्ट्रवादीचा आणि मुस्लिम समाजाचा अध्यक्ष बारामतीचा, आम्ही सर्व तळागाळातले कार्यकर्ते आज वहिनींना खंबीर साथ देण्यासाठी आणि वहिनींना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व बारामतीतून सर्व तर कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करतायत। तर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। सुनेत्रा पवार यांचा ताफा लोकभवनच्या दिशेने रवाना झालेला आहे। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार या लोकभवन या ठिकाणी पोहोचतील। तर दुसरीकडे लोकभवनमधील दृश्य पाहतोय। लोकभवनामध्ये सर्व तयारी शपथविधीची पूर्ण झालेली आहे। सर्व महायुतीचे प्रमुख नेते या शपथविधीसाठी आलेले आहेत। तर राजकीय अभ्यासक मकरंद मुळे यांची प्रतिक्रिया या संदर्भात समोर आली आहे, ती पाहूया। त्या सुनेत्रा पवार निश्चितपणे साधू शकतील ही सगळ्यांना खात्री पटलेली होती आणि त्यातूनच हे नाव पुढे आलेलं आहे। हे असं नाहीये की काही खूप घिसडगाई झाली आहे, सगळं अचानक, अतिशय जेवढा विवेक आणि संयम अशा निर्णयात बाळगायला लागतो, दुःखाचा डोंगर असताना सुद्धा, तो डोंगर असताना सुद्धा तो विवेक आणि संयम बाळगून ही निवड केलेली आहे। आणि त्यामुळे राज्याला पहिल्यांदी एक महिला उपमुख्यमंत्रीपदी मिळालेली आहे आणि हे निश्चित आहे की ह्या एका निवडीमुळे काही संदर्भ बदलू शकतात आणि त्यात ते काय असे लगेच सगळे निर्णय खूप तातडीने होतात असं नाही, पण त्याची सुरुवात होण्याची ही प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेला थोडंसं पुढे नेणं आता गटनेतेपदी निवड करून केलेलं आहे। विश्लेषकांच्या प्रतिक्रिया या संदर्भात समोर येत आहेत। तर ही दोन लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। एकीकडे त्यांचा ताफा हा लोकभवनच्या दिशेनं रवाना झालेला आहे। थोड्याच वेळात, अगदी काही क्षणामध्ये सुनेत्रा पवार या लोकभवन या ठिकाणी पोहोचतील। तर दुसरीकडे ही लोकभवनमधील दृश्य आपण पाहतोय। सुनील तटकरे, आदिती तटकरे लोकभवनमध्ये पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते, आमदार हे लोकभवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर महायुतीचे सुद्धा सर्व नेते हे लोकभवन या ठिकाणी पोहोचले आणि थोड्याच वेळामध्ये सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। लोकभवन या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे आणि काही क्षणामध्ये या शपथविधीला सुरुवात होईल। संध्याकाळी 5:10 वेळ दिलेला आहे। आता 4:50 झाली आहे। तर राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी काही क्षणापूर्वी दूरध्वनीवरून काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूयात। म्हणजे सुनेत्रा पवार काल बारामतीत कुणालाही कल्पना न देता ह्याला मुंबईला निघाले, ही वस्तुस्थिती आहे। त्यात काय त्याने ते सकाळी शरद पवारांनी बोलून दाखवलं, म्हणजे त्या बोलून दाखवलं म्हणजे त्यांना प्रश्न विचारल्यानंतर सांगितलं की आम्हाला काय माहिती नाही। म्हणजे ही वस्तुस्थितीच आहे। म्हणजे सुनेत्रा पवारांनी हा व्यक्तिगत पातळीवर निर्णय घेतला, पण त्यातली एक गोष्ट महत्वाची आहे की हा निर्णय आत्ताचा निर्णय, आता ठीक आहे पवार कुटुंबाच्या पातळीवर काय करावं काय हा भाग वेगळा आहे, पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे त्या पक्षाच्या पातळीवरचा निर्णय आहे आणि त्या निर्णयाशी बांधील राहून त्यांनी पुढची पावलं टाकलीत असं दिसतं। तर लोकभवनमधील हे दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात या ठिकाणी सुनेत्रा पवार या पोहोचतील आणि शपथविधी सुरुवात होईल। आता आपल्याला दृश्यात पाहतोय